उद्धव ठाकरे लवकरच कोकण दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या या दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती। उद्धव ठाकरे येणार त्या दिवशी सर्व हॉटेलमध्ये कोंबडी वडे, मासे बंद ठेवणार असल्याचं राणे म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यावर वैभव नाईक आणि विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरेंच्या पाहुणचारासाठी कोकणातील शिवसैनिक आणि जनता सक्षम असल्याचं वैभव नाईक म्हणाले, तर नारायण राणेंच्या बुद्धीची कीव येते असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं आहे। ते आता कोकणात येणार आहे ना, खालून वरपर्यंत काम करायला किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा। मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं, कोंबडी वडे आणि मासे बंद ज्याविषयी येईल त्या दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे येथील तेव्हा भरभरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, रत्नागिरी जिल्ह्यातले, कोकणातील जनता त्यांच्या स्वागतासाठी आतुर आहेत। कारण त्यांनीच तुमच्या सकट अनेक लोकांना पदं दिली आहेत, ती तुमच्या सकट त्यांनीच दिलेली आहेत। आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या स्वागताची, त्यांच्या पाहुण्याची जी आपण मुळीच काळजी करू नका। आपण कुठल्या पक्षात असताना कोणतं स्वागत, उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना उद्धव साहेबांचं स्वागत, प्रभाराव असताना प्रभारावांचं स्वागत, सोनिया गांधीचं स्वागत आणि आता भाजपचं स्वागत, नंतर एकनाथ शिंदेचं स्वागत। त्यामुळे आपण अनेक पक्षांचे जे स्वागत करतात तो आपला सिलसिला चालू ठेवा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं स्वागत करण्यास कोकणातील शिवसैनिक आणि जनता सक्षम आहे। नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही। उतरत्या वयामध्ये आहेत, आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे। आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे। परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाही आहे। पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।